हाय, नमस्कार. मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त, मजेत आणि भरपूर आनंदात असाल. सर्वात आधी तर आज आहे वटपौर्णिमा, म्हणून माझ्या सर्व मैत्रिणींना माझ्याकडनं वटपौर्णिमेच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. सो चला, ॲक्च्युली आज कामांना जरा वेळच झाला आहे. कारण माहिती आहे का, सकाळी सकाळी आता म्हणजे उठल्या उठल्या लगेच कामाला न लागता मी जरा गार्डनमध्ये बसते बघा रोज. शेअरही केलं आहे बहुतेकदा तुमच्यासोबत. पण आज काय झालं, कुठनं मनात आलं, एक डमकेंचं ना प्लांट आहे माझ्याकडे, दाखवते मी तुम्हाला. बसल्या बसल्या काय केलं, कैची घेऊन आले आणि इथनं हे कट केलं. कारण याच्यावरचा जो पार्ट होता ना तो खराब झालेला होता. सो ते कट केलं आणि या हाताने ते पकडलेलं होतं ना, सो ते असं दबलं. त्यात खूप असं पाणी पाणी झालेलं होतं. सो ते मी काढलं, फेकलं. त्याच्या खालचं ना इथे प्लांट केलं पुन्हा, पण त्याच्या वरच्या भागात असं पाणी पाणी झालेलं होतं. सो ते मी कट केलं आणि लगेच फेकलं बरं का. पण त्याच्या खालचा भाग जो आहे इतकं जे आहे खोड, ते मी पुन्हा मातीत लावलं. त्यानंतर त्या हाताला पाणी तसंच होतं. सो मी 1-2 झाडांची आणखी पानं तोडलेत. नंतर जे आहे ते फेकलेत, हात वॉश केला, हँडवॉश केला. जास्त वेळ नाही लागला, 5-1 मिनटं ते पाणी माझ्या हाताला असेल. पण काय सांगू, त्यानंतर अशी कंडिशन झाली माझी, म्हणजे हात इतके खाजवायला लागल्यापेक्षा ना असं काहीतरी आतनं टुसतंय का बाहेरनं टुसतंय, विचित्र फिलिंग होती. काहीच सुचत नव्हतं काय करू ते. अगदी म्हणजे काय करू काय नाही असं रडायला आलेली मी. आताही आहे बघा, हा पार्टनं लाल लालही आहे आणि असं सतत खाजवावं असं वाटतंय. पण आता तरी बेटर आहे आणि मी लगेच ना 2-3दा हँड वॉश केला आणि कामाला लागले. मी म्हटलं आपण याकडेच लक्ष दिलं, एखाद्या गोष्टीकडे कसं लक्ष दिलं, दुखतंय तर त्याची जाणीव जर आपल्याला जास्त होते. म्हणून याकडे लक्ष न देता मी कामाला लागले आणि भरपूर कामं केलीत आणि आत्ताही भरपूर कामं मला करायची आहेत. चला, म्हणून बडबड बंद करते आणि पटपट जे आहे कामाला सुरुवात करते. आणि काय कामं झाली ती सर्वात आधी तुमच्यासोबत शेअर करते. आंघोळ केव्हाचीच झाली माझी, पण आता आभाळ आहे त्यामुळे केस सुकायचं नावच नाही घेत आहेत. आज तसं तर सोमवार आहे, पण तरी आमच्याकडे आलाय बाजार. कारण शुक्रवारी आरोहीच्या पप्पांना बाजार करायला वेळ मिळाला नाही आणि मी पण गेले नाही, कारण बाहेर पाऊस येऊन गेलेला होता. सो चिकचिक होतो, मला अशा वातावरणात बाहेर पडायला नाही आवडत. त्यानंतर तांब्या पितळीची भांडी तीही घसून झाली. त्यानंतर फ्रूट्स वगैरे सर्व क्लीन केलेत. आता या आंब्यांना बाहेर काढून ठेवलं आहे मी फ्रीजमधनं, ओले आहेत. सो एवढं जे आहेत माझे कामं करून. आणि आज ब्रेकफास्ट बनवलाच नाही. ब्रेकफास्टमध्ये माझ्या सत्यवानाला मी आज शिळ्या बिट्ट्याच दिल्यात. खूप आवडीने खातात ते, म्हणून दिल्यात, नाहीतर मग काहीतरी ब्रेकफास्ट बनवावा लागलाच असता. चला, आता फक्त ब्रेकफास्ट झालेला आहे. आता हा सर्व भाजीपाला मला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे, पूजा करायची आहे, सर्वात महत्त्वाचं स्वयंपाक करायचा आहे. ते सर्व करते आणि नंतर तुम्हाला भेटते. आणि आणखी हे एक काम बघा, याही कामाने माझा आज भरपूर वेळ घेतला. फिल्टर मी बोलले होते तुम्हाला आमचं खराब झालं आहे. सो आरोहीच्या पप्पाचं लक्ष नव्हतं की आज वटपौर्णिमा आहे. सो त्यांचं चाललेलं, स्नेहा काढतो फिल्टर, आपण घेऊन जाऊ दुरुस्तीला, असं तसं. आणि आधी त्यांनी असं नाही बोलले की आपण दुरुस्तीला घेऊन जाऊ, मला हेल्प कर काढायला वगैरे असं बोलले. सो मी त्यात माझा अर्धा तास घालवला आणि नंतर बोलतात पटकन तयार हो, स्वयंपाक कर, आपण अकोल्याला जाऊ, दुरुस्त करून आणू. मग मी त्यांना सांगितलं, अरे बाबा आज वटपौर्णिमा आहे, आज मी कुठेच येऊ शकत नाही. त्यामुळे हे फिल्टर आता इथे पडले, ते जाऊन झोपलेत. आता मी करते स्वयंपाक, पण त्याआधी पूजा करते. पूजा केल्या म्हणजे आधी मी पूजेचं ताटही काढून घेतलं. कारण आता स्वयंपाक करायला लागले की स्वयंपाक, भांडे आणि बऱ्याचशा छोट्या मोठी कामं निघतातच. त्यात मग हे पूजेचं साहित्य वगैरे काढायला म्हणजे वेळ बिळाला नसता, किंवा मग घाई झाली ना की मग एखादी गोष्ट आपण विसरतो. म्हणून आधी मस्त पूजेचं ताट काढलं. सो सर्व कामं झालीत माझी करून आणि फायनली चला आता पूजेसाठी इथे मी तयार होते आहे आणि ही साडी नेसते आहे. मुलांनी ही सिलेक्ट केली आणि माझीही खरं तर हीच नेसायची इच्छा आहे. आणि पाऊस वगैरे काही नाही, आज मस्त वातावरण आहे. दरवेळेस एकतर भरपूर ऊन असतं, भरपूर हवा असते किंवा पाऊस असतं. आज ऊन नाही, हवा नाही, पाऊस नाही, मस्त आभाळ आणि मस्त असं गुलाबी रोमॅन्टिक वातावरण आहे. बरं चला, आजच्या मुहूर्ताचं म्हणजे खरं सांगू का, मी मुहूर्त वगैरे असं काही पाहत नसते.
आज तसं तर पूर्ण दिवसभर पौर्णिमा आहे तर पूर्ण दिवसभर पूजा चालतेच, पण माझ्या मैत्रिणीने एका गुरुजींना विचारलं. सो त्यांनी असं पहिले तर तिचा कॉल आला की स्नेहा 11:45च्या आधीच पूजा चालते बरं का. सो मी म्हटलं ठीक आहे, पण ती बोलली मग आपण 10 वाजताच जाऊ, कारण 10 नंतर तिला ऑफिसला जायचं असतं. माझी झाली मोठी पंचायत. मी म्हटलं 10 वाजता कशी येणार मी, कारण माझे सर्व कामं बाकी असतात. त्यानंतर मोबाईल पिहूकडे असतो, बऱ्याचशा गोष्टी. आज फायनल डे आहे बाय द वे ऑनलाईन क्लासेसचा. सो म्हटलं 10च्या आधी माझं जमणार नाही प्रीती. सो ती बोलली ठीक आहे, मग आपण 11:15चा मुहूर्त आहे तर बघू, मग 11:30 वाजता मी ऑफिसमधनं येते मग जाऊ, असं आमचं ठरलं. आणि पुन्हा लगेच तिचाच कॉल आला की मी एका गुरुजींना विचारलं, ते बोलले 11:45पर्यंत मुहूर्त आहे आणि त्यानंतर जो आहे 2:30 ते 3 मुहूर्त आहे. मग ती बोलली खूपच छान, मलाही म्हणजे तिलाही खूप छान होतं, आरामात पूजा करता येते. आणि 10च्या आधी जरी गेलो असतो ना तरी तिला खूप धावपळ झाली असती आणि मला तर खूपच जास्त धावपळ झाली असती, म्हणजे काय काय आवरलं असतं आणि मला काही शूटही करता आलं नसतं. सो आणि आज बघताय तुम्ही किती सर्व कामं वाढून ठेवलेत आरोहीच्या पप्पांनी, सो तेही माझे झाले नसते आणि बरीच धावपळ झाली असती. सो फायनली आम्ही 2:30चा जो आहे तो मुहूर्त सिलेक्ट केला आणि चला आता जवळपास 1:30 वाजला आहे. आता मी पटपट रेडी होते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते. सो झाले मस्त छान अशी सिंपलसी तयार. आता याला सिंपलसी नाही म्हणू शकत, कारण भरपूर ज्वेलरी वेअर केलेली आहे. मस्त सिंपल सास पण छान साठी कसा मेकअप केलेला आहे. एक गोष्ट वेअर करायची राहिली ती म्हणजे हे इयरिंग्स. हे कप इयरिंग्स आहेत आणि मी मागे दाखवली होते बघा तुम्हाला, ते खूप सुंदर इयरिंग्स होते, पण ते ना माझ्या कानात जातच नव्हते, म्हणून मी ते रिटर्न केलेत आणि हे इयरिंग्स घेऊन आले. हां असे. सो असे काहीसे हे इयरिंग्स आहेत, खूप मस्त दिसतात. भरपूर दिवसाची माझी हे इयरिंग्स घ्यायची इच्छा होती, बट फायनली मिळाले. ते आधीचे जे होते ना ते पूर्ण इथून इथपर्यंत डिझाईन होती, पण त्याचा प्रॉब्लेम एक असा होता की त्याची ही जी दांडी आहे ती खूप जाड होती, ती माझ्या कानांमध्ये जातच नव्हती. सो म्हणून मी ते चेंज केलेत आणि त्याच्या बदल्यात हे घेऊन आलेत. आणि याची डिझाईन काहीशी अशी आहे. छान आहे ना, सिंपल नाजूक. ती मस्त भरीव होती, पण आता मला वाटतं तिच्यापेक्षा ही मला छान दिसते, कारण ही जरा नाजूक आहे. माझे कान पण एवढूशे आहेत आणि छिद्र पण खूप छोटं आहे, त्यामुळे याची दांडी जी आहे ती बारीक असल्यामुळे वेटही मग माझ्या कानाला सुसह्य होतं. आता शेवटची गोष्ट राहिली ती म्हणजे नथ. यस, ऑल डन. आता फायनली मी मस्त अशी रेडी झालेली आहे. चला आता पटपट जे आहे जाते पूजा करायला. आज प्रचंड वेळ झालेला आहे आणि मी इतकी मटकली ना, आणि माझ्यासोबतच्या फ्रेंड्स बघाल सिंपल येतील. आता त्यांना नसतो वेळ, नाही आवडत, हो ना एखाद्याला. मला आवडतं मेकअप करायला, मटकायला मला भरपूर आवडतं आणि मग असा सणासुदीचा मी पुरेपूर फायदा घेते आणि छान अशी तयार होत असते. आता ज्याची त्याची चॉईस शेवटी, हो ना, पण त्या छान मटकल्या नाही म्हणून मी मटकणार नाही असं होणार नाही. बरं चला, कशी दिसते हे मी कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे, चला अशी तयार झाली. चला आता पटपट आटपते, आधी पूजा करून येते. मी पटकन रेडी झाले, पण आरोहीला मला सोबत न्यायचं होतं आणि तिला रेडी करायसाठी मला इतक्या विनवण्या कराव्या लागल्या की काय सांगू. काही नाही, फक्त फोटो आणि व्हिडिओ काढायसाठी मला ती सोबत हवी असते. किती दिवसापासून आपलं चाललेलं असतं नाही, म्हणजे कोणतीही पूजा असू देत, कोणताही सणवार असू देत, किती दिवसापासून आपण एक्सायटेड असतो आणि हा म्हणता दिवस येतोही. आज मस्त नटले भरपूर दिवसानंतर. पूजा ही खूप छान झाली. ॲक्च्युली आज लेट गेल्यामुळे उलट पूजा खूप शांततेत झाली, नाहीतर इतकी घाईगडबड असते ना, सर्व म्हणजे झालं का किंवा मागे बायका उभ्या असतात, मनासारखी पूजाही होत नाही आणि इथे जास्तीचा म्हणजे निवांत वेळही घालवता येत नाही गर्दीमुळे.
पण आता गर्दी कमी होती त्यामुळे आम्ही मस्त निवांत वेळ घालवला, एकमेकींच्या ओटी भरल्या, भरपूर गप्पा गोष्टी केल्यात. आणि चला आता घरी जाऊन भेटते तुम्हाला. आता आले पूजा करून. बाहेर इतकी गरमी होते की काय सांगू. आज असं वाटलं होतं मस्त आभाळ आभाळ आहे, मस्त वाटेल, पूजा छान होईल. हवा जरी नसली तरी थंडावा असेल, पण नाही बाबा, घामाची अशी लोट वाहत होते. बरं चला आता सर्व आवडते, चेंज करते. आता भरपूर तयारी करायची आहे. उद्यापासून आरोग्यची स्कूल आहे, सो त्यांचे कपडे रेडी करायचे आहेत. शूज सुकले का नाही माहीत नाही, धुवून ठेवले होते मी. आणि बऱ्याचशा गोष्टी बॅग वगैरे पॅक करायच्या आहेत. आणि बरंचसं आता इतक्या दिवसानंतर म्हणजे एक कशाला पूर्ण मी आणि पूर्ण जून 2 महिन्यानंतर मुलं स्कूलला जात आहेत. सो आता उद्या सकाळी उठायचा म्हणजे खूप जास्त प्रॉब्लेम होणार आहे. सो त्यामुळे आता सर्व रेडी करून ठेवलं की सकाळी कसं मुलांना उठवायचं, रेडी करायचं आणि पाठवायचं, एवढंच काम असलं पाहिजे. म्हणून जे आहे आत्ता जे आहे पटपट आवडते मी हे काम ना. खरं तर मी खूप लवकर करायला पाहिजे होतं, पण मी हे आत्ता करते आहे. आरोहीचे पप्पा इथे 3 किलो जे आहेत जवळपास कैऱ्या घेऊन आलेले आहेत. लवकर करायला पाहिजे होतं खरंच मी हे काम, पण जरा लेट झालंय. पण ओके, कारण सकाळची गडबड तर तुम्ही बघितली. मला माहिती आहे तुमचीही अशीच काहीशी असेल, घरातलं काम, त्यात मुलांचं आवरायचं, वटपौर्णिमेचं रेडी व्हायचं, पूजा वगैरे वगैरे, भरपूर वेळ जातो. सो छान कट करून आणले आरोहीच्या पप्पांनी, पण जरा मोठी साईज ठेवली. यापेक्षा ही छोटी मी कट करून आणत असते, म्हणजे ताटात जितकं लोणचं वाढलं ना तितकं पोटात जातं. एवढाल्या फोडी आमच्याकडे कोणीच खायला बघत नाही. हां, मी तेवढी एकटी खाऊ शकते. सो मी आता निवडते आहे आधी. म्हणजे आपण कितीही काळजी घेतली ना, आता मी जर तिथे असती ना, मी तिथे बसून राहिली असती आणि म्हणजे चेक केलं असतं प्रत्येक कैरी नरम आहे का किंवा पिकलेली आहे का. पण आरोहीच्या पप्पांनी आय थिंक तेवढं केलं नाही. बघा, त्यांनी पिकलेली कैरीही टाकली यामध्ये. आणि असं थोडं ही येलो झालेली कैरी असेल ना किंवा नरम कैरी असेल ना, लोणचं लवकर खराब होतं. हा माझा एक्सपिरियन्स आहे बरं. बिया पण वेगळ्या करते. लोणच्यातल्या बिया कुणाला खायला आवडतात, मला प्रचंड आवडतात. सो मी ना यामध्ये आता हळद आणि मीठ घातलं. आता हे रात्रभर मी असंच ठेवते, मग त्याला पाणी सुटेल, म्हणजे सुटायलाच पाहिजे. मग ते काढून वगैरे उद्या जे आहे लोणचं घालेल. हा सर्व खटाटोप मी खरंच सांगते दरवर्षी करत नसते. मी डायरेक्ट आंबे धुते, 3-4 तास सुकवते आणि डायरेक्टली जे आहे लोणचं घालत असते. पण आज खरंच कपॅसिटी नाही, काही फार खूप जास्त कामं केले असल्यातला काहीच प्रकार नाही. पण खरंच खूप थकवा आल्यासारखं वाटतंय, म्हणून ही स्टेप मी फॉलो करते आहे. पण मी जितकेही व्हिडिओ बघितले त्या सर्व व्हिडिओमध्ये ही एक स्टेप महत्त्वाची होती. म्हटलं जाऊ दे, आळसाच्या निमित्ताने का असे ना, ही स्टेप आपण यावर्षी फॉलो करूयात आणि काय चेंजेस होतात लोणच्यामध्ये वगैरे वगैरे ते बघूयात. सो मस्त हळद आणि मीठ लावून झालं. आता हे मस्त झाकून ठेवते आणि घर आवरायला घेते. प्रचंड पसारा आहे. आणि हां, उपवास पण सोडते मी आत्ताच, कारण म्हणजे मी दुपारचाच उपवास सोडत असते वटपौर्णिमेचा. निरंकार उपवास आमच्याकडे कोणीही करत नाही आणि बऱ्याच जणी सायंकाळी सोडतात. पण मी आज डाळ भाजी केलेली आहे आणि डाळ भाजी मी जर सायंकाळी खाल्ली की मग आणखी मला ॲसिडिटीचा वगैरे वगैरे त्रास होईल, कारण दिवसभर उपाशी आणि त्यातही डाळ भाजी खाल्ली की मग माझं काही खरं नाही. म्हणून जे आहे मी आता हे झाकून ठेवते, आधी मस्त जेवण करते. जेवण केलं त्यानंतर मी काही रील्स काढल्या होत्या. मी बाय द वे इन्स्टा ओपन केलं आहे, त्याची लिंक मी देईल डिस्क्रिप्शनमध्ये, नक्की मला तिथेही फॉलो करा. सो त्या एडिट केल्या, पोस्ट केल्या. त्यानंतर आता इथे पिहूची स्कूलची तयारी चाललेली. आता प्रेस वगैरे करते, सर्व आवरते. तुम्हाला उद्या भेटते. बाय.